प्रेक्षकांनो, तुम्हाला मालिका बघताना एवढं टेन्शन येणार आहे ना की विचारूच नका। आज तर तुम्ही बघाल तर डोकं फोडून घ्याल। अप्पू तो सगळा सीन सावरते आणि म्हणते मी छोटी आई आहे ना तिची, सुमीच म्हटली होती मला। सुमी म्हणते हो मी म्हटले होते तिला। तर आता ह्या माई म्हणतात अहो निखिलने आणि सुमीनेच बाळ दिलं होतं अप्पूकडे, छान काळजी घेते ती बाळाची। मग अप्पू म्हणते हो माई मी छान काळजी घेतली तिची, एकदा पण नाही रडली रात्रभर ती। पन्ना काकू म्हणते अप्पू आम्हाला माहितीये, पण अहो तुमची नात आलीये, घ्या ना तिला, तिचे लाड करा। सुमीची सासू आता त्या बाळाला जवळ घेतीये। आता माई आणि पन्ना काकू अप्पूला जरा बाजूला नेताय बोलायला। त्यांनी तिला दुसरीकडे नेले खोलीत आणि समजून सांगायचा प्रयत्न करताय। प्रेक्षकांनो, मालिका बघताना रडावं की हसावं हेच मला कळत नाहीये। अप्पू म्हणत असते बोला ना लवकर, बाळ रडायला लागलं तर मला थांबावं लागेल ना तिकडे। पन्ना काकू चिडते आणि म्हणते तुला सगळं कळतंय ना अप्पू, तरी सुद्धा तू न कळायचा आव का आणतीयेस? तू रात्रभर का ठेवलंस बाळाला जवळ? अगं दिवसांचं बाळ आहे ते। अप्पू म्हणते म्हणूनच तर त्याला माझ्या जवळ ठेवलं ना मी, अगं सुमीला आराम मिळावा म्हणून। माई म्हणतात अगं सुमीला आराम मिळतोय अप्पू, आम्ही घेतोय ती काळजी। आता तिच्या जवळ असणं महत्वाचं आहे ना ते बाळ। नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला तिच्या आईच्याच कुशीत सुरक्षित वाटत असतं, तिथेच तिची वाढ चांगली होते। पण अप्पूचं तेच चालू आहे, मी पण आईच आहे ना तिची, छोटी आई। पन्ना काकू म्हणते अगं नसता हट्ट का करतेस तू अप्पू? अप्पू म्हणते असं काय करतेस पन्ना काकू, आपल्या घरात तुझं माझं असं काहीच नसतं ना। खडूसच्या वेळेला माईनेच जास्ती सांभाळलं की नाही सुआईपेक्षा खडूसला? माई म्हणतात अगं हो अप्पू तेव्हा परिस्थिती वेगळी होती, सुआ आजारी होती। अप्पू काही कोणाचं ऐके ना। अप्पू म्हणते अगं परिस्थिती आता पण तशीच आहे ना, सुमी आजारी आहे ना, मी घेईल बाळाची काळजी, मी ठरवलंय, मी दिवसा तिला सुमीकडे देईल आणि रात्रभर मीच सांभाळणार आहे तिला। पन्ना काकू म्हणत असते अगं अप्पू असं नाही करता येणार तुला। अप्पू म्हणते का नाही? अगं सुमी म्हटले ना मला स्वतः की मी बाळाची छोटी आई आहे, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माई म्हणतात अप्पू सुमीचा मोठेपण आहे म्हणून ती म्हणाली तुला असं। अगं तुझी परिस्थिती पण नाजूक आहे ना, पण तू सुमीचा मनाचा विचार नको का करायला बाळा? अगं तुला लहान बाळाची आवड आहे हे माहितीये, पण तू वरुणला सांभाळ ना, मग मानसीशी मी बोलते। अप्पू म्हणत असे वरुण मोठा झालाय माई, आता ते बाळ लहान आहे ग। अगं माई तिला काय हवंय काय नको ती नाही सांगू शकत ना स्वतः। पन्ना काकू म्हणते अगं म्हणूनच तर तिच्या आई जवळ राहू दे ना तिला। अप्पू म्हणते राहू दे ना, मी कुठे काय म्हणतीये? अगं म्हणजे सुमीकडे राहू देत दिवसभर, पण रात्री मी सांभाळेल ना तिला, माझं काही म्हणणं नाही ग पन्ना काकू। अगं रात्री मी किती छान सांभाळलं तिला, मी तिला पोयम म्हणून दाखवली। प्रेक्षकांनो, चूक अप्पूची नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की एवढा चांगुलपणा करायचाच कशाला? म्हणजे गरजच नव्हती ना, माझं पहिल्यापासून हाच प्रश्न आहे। अप्पूचं म्हणणं आहे की मी बाळाला छान सांभाळलं, खरंच ग माई, माई मी तिला छान सांभाळेल, गोष्टी सांगेल, तू सुआई सांभाळते ना तसं। आता अप्पू पुन्हा उठून बाळाकडे निघून जात असते। पन्ना काकू म्हणते कुठे चाललीस तू? अप्पू म्हणते मला खूप कामं आहेत ग पन्ना काकू। पन्ना काकू म्हणते कसली कामं? अप्पू म्हणते असं काय करते पन्ना काकू, बाळ आल्यावर कामं आलीस ना, आत्तापासून किती प्लॅनिंग करावी लागेल, तिला कुठल्या शाळेत घालायचं, काय करायचं, तिच्या ऍक्टिव्हिटी, तिला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये घालावं लागेल। सुमी बिचारी एकटी तरी काय करणार ना, मी लिस्टच करते। आता पन्ना काकू इतकी चिडते आणि म्हणते अप्पू तू कुठेही जाणार नाहीयेस, एकदा सांगून कळत नाही का तुला, थांब नेतेच। प्रेक्षकांनो, यांच्या घरात महाभारत सुरू आहे भयंकर। आता निखिलवर ओरडते सुमी, म्हणते काय गरज होती हो तुम्हाला अप्पूकडे द्यायची माझ्या मुलीला? निखिल म्हणतो असं काय करतेस तू, शांतपणे झोपावीस म्हणून मी बाळाला अप्पूकडे दिलं, काय चुकीचं केलं मी? लगेच ही सासू म्हणते हे बघ तिला म्हणावं तू तुझा विचार कर, सुमीचा विचार करायला आम्ही आहोत। सुमी म्हणत असते बघा ना आई, मी ह्यांना हे समजवतीये, हे माझं ऐकतच नाहीये। रात्रभर माझी पोरगी त्या अप्पूच्या कुशीत आणि मी माझ्या पोरीसाठी इकडे तळमळत होते। सासूबाई म्हणतात सुमे तू सावध हो बरं का, तुझ्या घरात ना सगळेच अप्पू अप्पू करत असतात, ती श्रीमंत बापाची पोरगी आहे, त्यामुळे तिचा प्रत्येक शब्द राखायला तिची मर्जी सांभाळत असतात तुमचे घरचे। निखिल म्हणतो आई तिला काही पण काय सांगतेस तू? कानेटकरांकडे सगळ्यांना समान वागणूक मिळते आणि सुमी तर मुलगी आहे, तिला का अशी वागणूक मिळेल? त्या सासूबाई म्हणतात मला काही कशाशी देणं घेणं नाहीये, त्या अप्पूने माझ्या नातीवर हक्क सांगायचा नाही। निखिल म्हणतो अगं आई प्रेम करणं काळजी घेणं म्हणजे काय हक्क गाजवणं असतं का, यात काय लॉजिक आहे? सुमीच्या सासूबाई म्हणतात तू गप्पा बस रे निखिल, तुला काय कळतं रे? हे बघ सुमे, त्या अप्पूच्या वागण्याला आत्ताच आळा घाल, नाही तर ती तुमच्या बाळाला तुमच्यापासून दूर करेल बरं का बाई। आधीच स्वतःचं बाळ गमावलंय तिने, माझ्या नातीला तिच्यापासून लांब ठेव बरं, नाहीतर मी आत्ताच सांगते मी घेऊन जाईल हा तुम्हाला इथून। आता हा निखिल म्हणतो आई पुरे कर, तुझे अंदाज बांधू नकोस। अगं काय ग सुमे, अप्पू आईबद्दल जो विचार करते त्याचं मला वाईट नाही वाटत आहे, पण तुझं काय ग?
तू जे वागतेस आणि बोलतेस ना त्याचं आश्चर्य वाटतंय मला. अप्पूने तुझ्यासाठी जो त्याग केला त्याची काही किंमत नाहीये का ग तुला? शशांक तिथे आलाय. अगं तिच्या पोटात बाळ असताना तिने तुला वाचवलं, पण आता सासूबाई म्हणतात म्हणून काय ती माझ्या नातीवर हक्क दाखवेल का? उद्या ती म्हणेल हिला सांभाळण्याच्या नादात माझं मूल गेलं, मग तुमची मुलगी मला देऊन टाका. शशांक म्हणतो हे बघा काकू, असं काही होणार नाहीये, मी माफी मागतो माझ्या बायकोच्या वतीने. निखिल म्हणतो शशांक तू का माफी मागतोयस? शशांक म्हणतो नाही अरे निखिल, अपूर्वामुळे आणि माझ्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हाला, म्हणून मी माफी मागतोय. पण खरंच सांगतो की अपूर्वा आता असं काही वेडवाकडं करणार नाहीये, तिच्या मनात असलं काही येणार नाही हो. ते पण सुमीचं बाळ ती हिरावून नाही घेणार, म्हणजे ती स्वप्नातही असा विचार नाही करू शकत. नाही, माझी बायको आहे म्हणून मी कौतुक नाही करत आहे, कोणालाही विचारा तुम्ही, तिच्याबद्दल हेच सांगतील सगळे. अपूर्वानं ही इतरांना आनंद देणारी मुलगी आहे आणि अशी मुलगी तिची एवढीच अपेक्षा आहे की तिच्याही पदरात कोणीतरी थोडासा आनंद टाकावा, बाकी काही नाहीये. निखिल म्हणतो अरे आम्ही ओळखतो ना शशांक अप्पूला. सुमी म्हणते आत्ताच का हट्टीपणा करतीये ती दादा, अरे तिला का कळत नाहीये माझं बाळ आहे हे? शशांक म्हणतो अगं अपूर्वाला बाळा आवडतात सुमे, हे तुला माहिती नाही का? अगं मध्यंतरी ती वैशू आली होती, तिची गट्टी अपूर्वाशीच जमली होती, तिचा पाय पण निघत नव्हता आपल्या घरातून, आठवतं ना तुला? सासूबाई म्हणतात अहो माझ्या नातीच्या बाबतीत असं घडलं तर? निखिल म्हणतो आई असं काय बोलतीयेस? अगं ती 6 वर्षाची मुलगी होती वैशू, आपलं बाळ काहीच दिवसाचं आहे ग. आता ती सुमी म्हणते पण दिवस रात्र जर तिने आपल्या मुलीचा ताबा घेतला तर तिच्या बाबतीत हे नाही का घडणार? शशांक म्हणतो सुमे अगं असं नाही होणार, थोडासा विश्वास ठेव तुझ्या भावावर. सुमी म्हणते दादा तुझ्या बाबतीत मला विश्वास आहे, पण तू तुझ्या अप्पूला समजवणार आहे. तसंही मी आतापर्यंत स्वतःला खूप सावरतीय, पण आता हे अति झालं ना मग मात्र आपल्या नात्यामध्ये उगाच दुरावा येईल आणि ह्याला फक्त अप्पू जबाबदार असेल. शशांक म्हणतो सॉरी बर का सुमी, मी अपूर्वाच्या वतीने तुला माफी मागतोय. निखिल म्हणतो नको शशांक, तू कशाला माफी मागतोयस? आणि सुमे प्लीज तूही अप्पूला काही बोलू नकोस, आणि शशांक तू सुद्धा. अगं सुमे कुठलाही हक्क न दाखवता अप्पू घेतीये ना काळजी बाळाची, पण आता सासूबाई म्हणतात अरे बाबा आईपेक्षा चांगलं कोणी सांभाळत नसतं बाळाला. शशांक म्हणतोय बरोबर आहे तुमचं काकू, बाळ आईकडे असणं चांगलं आहे, मी तुम्हाला शब्द देतो सुमीच्या मर्जी विरुद्ध तिचं बाळ अपूर्वा तिच्याकडनं घेऊन जाणार नाही, मी देतो शब्द. प्रेक्षकांनो डायलॉग चांगले आहे, सगळं चांगलं आहे, पण सिच्युएशन मात्र काही पटेना मनाला. म्हणजे म्हणतात ना की जेवढा झेपेल तेवढाच चांगुलपणा करावा. पण आता ही अप्पू पन्ना काकूला म्हणते असं का बोलतेस पन्ना काकू तू? पन्ना काकू म्हणते तुला प्रेमाने बोलतीये तर कळत का नाहीये ग? कुठल्या भाषेत समजवायचं तुला? तुला प्रेमाने समजून सांगतोय ना आम्ही, तू सुमीच्या बाळावर का हक्क गाजवतीयेस? अप्पू म्हणते अगं नाही ग, मी का हक्क गाजवू, सुमीचंच बाळ आहे ते, मी काळजी घेतेय फक्त. माई म्हणतात अगं अप्पू सुरुवातीचे काही महिने आईजवळच बाळ पाहिजे, तिला काय हवं काय नको आईलाच कळतं ना ग. अप्पू म्हणते माई वरून किती छोटा होता तेव्हा नेत्राताई काही ना काही कारण काढून माझ्याकडेच द्यायची, तेव्हा मी सांभाळलं ना त्याला. पन्ना काकू म्हणते अगं परिस्थिती वेगळी होती तेव्हा अप्पू, आता सुमी आहे त्याच्या बाळाची आई, ती सांभाळेल ना बाळाला. अगं ती पण नवीन नवीन आई झालीये, तिला पण तिच्या बाळाला कुशीत घेऊ दे. अगं तिच्या सासूला काय उत्तर देणार आहेत ती? माई म्हणतात अगं अप्पू तुला लाड करायचेत ना बाळाचे, कर ना, आपण सगळे मिळून लाड करू बाळाचे, पण आत्ता नको ग अप्पू, नंतर कर ना. अप्पू म्हणते तोपर्यंत माझ्या बाळाची लाड करायची मीच वाट बघायची का? पन्ना काकू चिडते आणि म्हणते माझं बाळ काय करतेस ग सारखं? माई पुन्हा आपुलकीने तिच्या जवळ बसतात आणि तिला म्हणतात हे बघ अप्पू, अगं तुझं पण बाळ आहे, आपल्या सगळ्यांचंच बाळ आहे, पण आता सुमीचं बाळ आहे ना ते सगळ्यात जास्ती, सुमी जवळ असणं गरजेचं आहे बाळ. अगं एवढी मुलं वाढवली, 4 पावसाळे जास्त बघितले ग, हे सगळं तुला पोट तिडकीने का समजवते मी, घे न ग समजून अप्पू. आता पन्ना काकू म्हणते पण हिला समजूनच घ्यायचं नाहीये ना माई. अगं अप्पू ऐक ग, आम्ही समजवतोय म्हणून तरी. अगं सुमीच्या सासूला काय उत्तर देणार आहे ती? माई म्हणतात नको हट्टीपणा करूस अप्पू, तू शहाणी मुलगी आहेस की नाही, लहान आहे ते बाळ, त्याला भूक लागते, सुमीच त्याला दूध पाजेल की नाही. पन्ना काकू म्हणते तुला जर जाग नाही आली रात्रभर तर बाळ उपाशी राहील की नाही रात्रभर. माई म्हणतात 6-8 महिन्याने ना आपण तिला भरडी सुरू करू, मग तू तिला भरव, तू खेळ तिच्यासोबत, तिचे लाड कर, पण बाळा आत्ता नको अगं बाळाला आईची खूप गरज असते, बाळ जर आईजवळ नसेल ना तर ते आईच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो अप्पू, त्रास होतो तिला, समजून घे न ग तू बाळा. अरे देवा प्रेक्षकांनो, मला तर एवढं टेन्शन आलं नाही ही मालिका बघताना की काय सांगू. अप्पू म्हणते बरं ठीक आहे मी नाही घेणार तिला, पण माझी एक अट आहे, म्हणजे तिला रात्री सुमीजवळ असू देत पण दिवसभर माझ्याकडेच असू देत.
बिचाऱ्यांवर धर्मसंकटच आलंय कानेटकरांवर. आता ती पन्ना काकू म्हणते, अगं अप्पू ते बाळ सुमीच आहे, तू आईसारखी आहेस, आई नाहीये, सुमी त्या बाळाची आई आहे, हे सतत आम्हाला तुला सांगायला लावू नकोस. बरं आता तेवढ्यात ते बाळ रडायला लागतं मोठ्याने. सुमी आवाज देते, अगं पन्ना काकू, मानसी वहिनी लवकर या, बाळ रडतंय बघ, रडायचं थांबतच नाहीये. पन्ना काकू म्हणते, अगं पोट दुखत असेल त्याचं. सासूबाई म्हणतात, सुमे तू काही वातूळ खाल्लं होतं का? माई म्हणतात, नाही हो, आम्ही तिचं पथ्य पाणी नीट सांभाळतोय. अप्पू त्या बाळाकडे जाणार तेवढ्या शशांक तिला अडवतोय. आता सगळेजण तर्कवितर्क लावताय. मानसी म्हणते, मी ओवा भासते, तिला शेकता येईल पोटाला. सुमी म्हणते, बाळाला थंडी तर वाजत नसेल ना? आता सुमीच्या सासूबाई म्हणतात, आण बरं बाळाला, तू गरम शॉल घेऊन ये. आता अप्पू पुन्हा जाते समोर आणि म्हणते, मी बघू का बाळाला? शशांक तिला थांबवत असतो, पण अप्पू शशांकला लोटून पुढे येते आणि त्या बाळाला घ्यायला लागते. पन्ना काकू चिडते आणि म्हणते, थांब जरा, आम्ही मोठी माणसं आहोत ना इथे, तुलाच कळतं का सगळं अप्पू? निखिल म्हणत असतो, पन्ना काकू अप्पूला घेऊ देत ना. शशांक म्हणतो, निखिल राव, अहो आहेत ना सगळ्या मोठ्या जणी. निखिल एक आयडिया करतो, तो स्वतःजवळ घेतो बाळाला, पण सुमी त्याला खुणवत असते की अप्पू जवळ देऊ नको, पण निखिल काही ऐकत नाही आणि बाळ अप्पूकडे देतोच. अप्पू तिला कुशीत घेते आणि गोड बोलते, काय झालं माझ्या बाळाला, रडू येते का, थकलं का माझं बाळ ते? आणि बघता बघता त्याच्याशी गप्पा मारत मारत सगळ्यांसमोरून तिला घेऊन पण जाते आणि ते बाळ पण शांत बसतं. आता चूक का त्या बाळाची आहे प्रेक्षकांनो, त्याला त्याच्या आईची कूस मिळाली तर ते शांत झालं, पण कशासाठी हे करायचं मला अजूनही तेच वाटतंय. असो, पण आता शशांक बिचारा भामट्यासारखा बघायला लागलाय सगळ्यांकडे. त्याला तर अपराधी वाटणारच ना, शेवटी त्याच्या बहिणीचं बाळ आहे आणि ती सासूरवाशीण आहे. असो, पण आता या सासूबाई भारी आग लावताय सुमीला. बघितलं का सुमे, आता तरी पटलं का माझं बोलणं? दे अजून लेकीला तिच्याकडे. अशी कशी आई आहेस ग तू? तुझ्या बाळाला शांत पण करता येत नाही तुला? बघ, त्या अप्पूने शांत केलं त्या बाळाला, तुला तर आई म्हणून ते पण जमेना. अगं वेळीच सावध हो, माझ्याबरोबर चल घरी, नाहीतर पस्तावशील तू. आता प्रेक्षकांनो, त्या गेल्यात पुढे निघून, पण आता या सुमीच्या डोक्यात घातलाय त्यांनी भोंगा. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सुमी गेलीये बाळाला घ्यायला. अप्पू म्हणते, असं काय करते सुमे, तू म्हटलीस ना मी त्याची छोटी आई आहे म्हणून. सुमी आता हात जोडते आणि म्हणते, बाई चुकलं माझं. अगं तू तिची आई आहे मी म्हणून गेले बाई, तुझं दुःख कमी व्हावं म्हणून. अगं चांगुलपणा आणि समजूतदारपणा माझ्या अंगाशी येईल ना असं वाटलं नव्हतं मला, आणि तू माझ्याच बाळावर हक्क गाजवशील हे नव्हतं ना कळलं मला. आता प्रेक्षकांनो, अप्पू तर सुमीकडे बघतच राहते, पण मग अप्पू कशाला तिचं बाळ देतीये? मी अजूनही हेच म्हणेल. अप्पूला जर सहन होत नसेल तर तिने सांगून टाकावं, अगं बाई मीच तुझ्यावर उपकार केले आणि माझं लेकरू तुला दिलं, कशाला उगाच एवढा तमाशा वाढवायचा आणि आपल्या डोक्याला टेन्शन द्यायचं. प्रेक्षकांनो, काही गरज नाही ना. असो, पण आता काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका, खूप कमी लाईक्स येत आहेत, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा प्लीज. प्रेक्षकांनो, माझ्या एफर्टला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.